तेचेर खंय तरी उजवाड घालपाक लागून आमचे दिल्लीक एक एसोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्स आनी तेंच्या वांगडा आनीक काही लोक हांकां खंय तरी फुडाकार घेवचो पडलो आनी हेंच्यांनी एसोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्स पळया हेंच्यांनी एक पेटिशन युनियन ऑफ इंडिया हेंच्या अगेन्स्ट एक पेटिशन सुप्रीम कोर्टान दाखल केले. पेटिशनाचो नंबर रीट पेटिशन नंबर 880 ऑफ 2017 आनी ह्या पेटिशनान 15 तारखेक 15/2/2024 निर्णय येयलो, म्हणजे ह्या वर्साच्या फेब्रुवारीन निर्णय येयलो. तितून कोर्टान निर्देश दिले कितें की हॅन्सफोर्थ इलेक्टोरल बॉन्ड ज्या हेचेर उलयतना कोर्टान सांगले हॅन्सफोर्थ एज द स्कीम हॅज बीन डिक्लेअर अनकॉन्स्टिट्युशनल द इशुअन्स ऑफ फ्रेश बॉन्ड इज प्रोहिबिटेड. आनी तेचेरूच फुडें उलयतना सांगले की इन केस द बॉन्ड इशूड आर विथ द डोनर परचेसर मे रिटर्न देम टू द ऑथोरायज्ड बँक फॉर रिफंड ऑफ द अमाउंट. In case the bonds are with donee political party, then donee political party will return the bonds on the issuing bank to the issuing bank, which will then refund amount to the donor purchaser, or on failure the amount will be credited to the Prime Minister Relief Fund. ही जी ऑर्डर जाली 15/2/2024 इमिजिएटली खंय तरी सरकाराक बॉन्डाचें प्रकरण उगड जाल्लें नाका आसलें. तेका लागून स्टेट बँक ऑफ इंडिया हेंच्यांनी परत एक मिसेलिनियस एप्लिकेशन सुप्रीम कोर्टान फायल केलें. तेचो नंबर मिसेलिनियस एप्लिकेशन नंबर 486 ऑफ 2024 वर्सीस एसोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म्स एंड अदर्स. हितून हरीश साळवे अपियर जालो स्टेट बँकेक आनी तेणी बाजू मांडपाचो प्रयत्न केलो, पुणून 11 मार्च 2024 हे खंय तरी सुप्रीम कोर्टान डिसमीस करून उडयले. आनी ज्या तरेन जे प्रकरण पळय आहा पळय हे सगळें उगड केलें आनी सगळ्या जनतेक देशाच्या हितूंतल्यान कोणाक कितले पयशे गावल्या आनी कशा रितीन कोणाक कशें ब्लॅकमेल केले ह्यो सगळ्यो गोश्टी देशभर उगड जाल्यो आनी देशभर गाजल्यो. पुणून ह्या गोश्टीन म्हणजे ह्या इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणान जर आमी म्हणटा इलिगल पयशे जर येयल्या ट्रान्जॅक्शन जाले ते पयशे इलिगल जाल्यार तेजें क्रिमिनल इन्वेस्टिगेशन खंय तरी जावपाक जाय आनी तें क्रिमिनल इन्वेस्टिगेशन जावचें अशें म्हणून आमी काल CBI कडेन दिल्लीन कंप्लेंट केल्लेली आसा. आनी ह्या कंप्लेनीन डिटेल जे पळय आहा कितें पळय वेव्हार सगळे जाले हे मांडलेले आहा.